आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कुख्यात वाळूमाफिया पप्पू शिवाजी इंगोले यांच्यासह आणखी एकावर NPD अंतर्गत गुन्हा दाखल। मुजोर वाळूमाफिया पप्पू शिवाजी इंगोले यांची रवानगी येरवडा जेलमध्ये। सोलापूर ग्रामीण हद्दीतील अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील 2 वाळू तस्करांना NPD अन्वये येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत। सांगोला तालुक्यातील वाळूमाफिया पप्पू शिवाजी इंगोले व अक्कलकोट तालुक्यातील अण्णाराव पाटील उर्फ पिंटू बाबूराव पाटील राहणार शेगाव तालुका अक्कलकोट असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याची नावे आहेत। या दोघांवर शरीराविषयी तसेच वाळू चोरीच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यांचे गुन्हेगारी कृत्याने व सार्वजनिक व्यवस्थेस बाधा आणणाऱ्या कृत्यापासून रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। प्रस्तावावर विचार करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहेत। वाळूमाफिया पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटेवस्ती सांगोला व दुसरा वाळूमाफिया अण्णाराव पाटील राहणार अक्कलकोट या दोघांना येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमराव, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, विजय शिंदे, सुरेश चिल्लवार, सहपोलीस सुरवसे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे व जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखा नायब तहसीलदार उत्कर्ष देवकळे व विलास मेहत्रे व इतर अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज केलंय। शुभम आयवळे, TV7 न्यूज, सांगोला।